काय झालं बापूजी? काही नाही, काही टेन्शन नाहीये. टेन्शन? ते तुझा चेहरा बघून मला वाटलं की माझा चेहरा बघून तुला वाटलं असेल की मी टेन्शन मध्ये आहे म्हणून बोललो. पण तू बाहेर का आलास? ते झोप येत नव्हती म्हणून मी विचार केला की थोडा वेळ टीव्ही बघतो, कदाचित झोप येईल. आणि काय काम होतं रामजी काकांना? त्यांना झोप येत नव्हती म्हणून त्याने मला फोन केला. तू टीव्ही बघ, मी झोपायला जातो. काय करू पैशांचं काही समजत नाहीये. 1 लाख रुपये कुठून आणू? अरे हो, भेंडी मास्तरकडे 1 लाख रुपये आहेत. त्याच्याकडे पैसे मागतो. त्या सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी भिडेच्या घरी जाऊन 1 लाख रुपये उधार मागतो. सुनबाई. हा बापूजी. मी जरा येतो. कुठे जाताय बापूजी? बाहेर जातो. अरे दया. बापूजी बघा, आज दयाने उठवण्याआधीच मी उठलो. छान. सुनबाई, मी येतो. हा ठीक आहे. कुठे जाताय बापूजी? बाहेर जातोय. बाहेर कुठे? भेडेच्या घरी, सोडीच्या घरी, अय्यरच्या घरी, मेहतूसच्या घरी, सोसायटीमध्ये सगळ्यांच्या घरी जाऊन येतो. बस. अरे असाच बाहेर जातोय बाबा. अच्छा, चालायला जाताय? बाहेर जातोय. ओ, चालायला नाही जातात? अरे समजलं बापूजी, तुम्ही बाहेर जातायत. सॉरी. भेंडी मास्तर. अरे बापूजी, तुम्ही? बापूजी या ना, या बसा. या ना, या ना, उभे का? बसा ना. बापूजी आपल्या घरी खूप दिवसांनी आले. नाही, मी ठीक आहे. बसा ना बापूजी, मी चहा घेऊन येते. नको माधवी बेटा, मी घरून चहा पिऊनच आलोय. मला चहा नाही प्यायचा आहे. भिडे, तू आता काय करतोयस? काही खास नाही. माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बोला. अहो, मी जरा किराणा दुकानात जाऊन डाळ घेऊन येते. हा हो. आज पुरणपोळी बनवण्याचा बेत आहे ना बापूजी. तुम्ही बसा. हा, मी लगेच येते. त्याला सांग पैसे मी नंतर देईन. हो हो हो. ये बस बस. हो. बस. काय काय झालं काय बापूजी? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. हे टेन्शन तर आहेच, पण मला पूर्ण खात्री आहे की तू माझं टेन्शन दूर करशील म्हणून. बापूजी, मला काही समजलं नाही. समजावतो. आधी तू मला हे सांग, तुझी मला चिंतामुक्त पाहण्याची इच्छा आहे ना? हो बापूजी, तुम्हीच काय, मला तर वाटतं की पूर्ण गोकुळधाम सोसायटी चिंतामुक्त राहावी. पण सांगा तर खरं, काय झालंय? बापूजी, आपला मुलगा समजून बिनधास्त सांगा की काय झालंय. भेंडी मास्तर, मी तुला माझा मुलगा समजतो म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय. मी खूप मोठ्या संकटात सापडलो आणि पूर्ण सोसायटीमध्ये फक्त तुझ्याशीच बोलणं मला योग्य वाटलं म्हणून मी तुझ्याकडे आलो. बापूजी, हे तर माझं सौभाग्य आहे की तुम्ही मला या लायक समजलात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि सांगा काय झालं ते. बघ भिडे, परमेश्वराला साक्षी ठेवून आणि तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला ही गोष्ट सांगतोय. हा हो हो बापूजी, बिलकुल बिनधास्तपणे सांगा. आधी भिडे, तू मला वचन दे की तू ही गोष्ट कोणाला सांगणार नाहीस आणि मला मदत करायला नाही म्हणणार नाहीस. पण बापूजी, मी नाही का म्हणेन, तुम्ही सांगा तर खरं. नाही, तू आधी मला वचन दे. मला वचन दे भिडे. अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला वचन देतो की मी नाही म्हणणार नाही आणि ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही. ठीक आहे, बोला. ते गोष्ट अशी आहे
भेंडी मास्तर की मला थोड्या पैशांची गरज होती. तुम्हाला पैशांची गरज आहे? म्हणजे बिझनेसमॅन जेठालालच्या वडिलांना पैशांची गरज आहे? का मला पैशांची गरज नाही पडू शकत का? नाही, असं काही नाही आहे बापूजी, पण अचानक असं काय संकट कोसळलं? अरे बाबा, संकट असं थोडंच सांगून येतं. भेंडी मास्तर, तू मला एवढंच सांग, तू मला पैसे देणार आहेस का नाही? अहो नाही, नक्कीच देणार. का नाही देणार? बोला, किती पैसे हवेत? 15,000, 20,000? नाही, एवढे पैसे नको. अच्छा, मग 1,00,000. किती? 1,00,000. 1,00,000? 1,00,000? हो, 1,00,000 हवेत भेंडी मास्तर, आणि आत्ताच हवेत. हा, कळलं बापूजी. तुम्ही माझी परीक्षा घेता ना, की मी तुम्हाला पैसे देतोय की नाही देतोय? नाही भेंडी मास्तर, मी तुझी काही परीक्षा घेत नाहीये. मी खरंच सांगतोय. अच्छा, हा, समजलं. म्हणजे तुम्ही माझी मस्करी करताय? हा? अरे मी काही मस्करी वगैरे करत नाहीये बाबा. मला खरोखरच पैशांची गरज आहे. मी फार विचित्रपणे अडकलोय. मला वाटतं तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. नाही बापूजी, पूर्ण विश्वास आहे. पण अचानक 1,00,000 रुपयांची तुम्हाला अशी कोणती गरज भासली? ते मी तुला नाही सांगू शकत. तू एवढंच समज की जर हे पैसे मला नाही मिळाले तर तू मला एक गोष्ट सांग, तू मला पैसे देणार आहेस की नाही देणार आहेस? बापूजी, तुम्ही जेठालालकडे पैसे का नाही मागत? अहो, तो 1,00,000 काय 2,00,000 देईल. अरे जेठ्याकडून मी नाही मागू शकत, म्हणून तर तुझ्याकडे आलोय भेंडी मास्तर. आणि हो, जेठ्याला याविषयी काही कळताही कामा नाहीये. तेव्हा बापूजींचा असा कोणता नाईलाज आहे? अशी कोणती समस्या आहे जी ते आपल्या मुलाला जेठालालला पण सांगू शकत नाही? बिरे, तू पैसे देतोयस ना? पण बापूजी, माझ्याकडे 1,00,000 रुपये का आहेत ना? काल तुझे मामा तुला देऊन गेलेत ना 1,00,000 रुपये. भेंडी मास्तर, तुम्हाला पैसे देशील ना? बघ, तू आत्ताच मला वचन दिलंस की तू नाही म्हणणार. पण मी हो तरी कुठे बोललो होतो? देवा, ही काय परीक्षा आहे? चंपक काकांना पण आजच संकटात सापडायचं होतं. अरे तू विचार कसला करतोयस भेंडी मास्तर? तुला काय वाटतं माझ्या बरोबर अनर्थ घडावा? नाही बापूजी, मला असं कसं वाटेल? पण तुम्हाला तर माहिती आहे ना की मी जेठालालला 1,00,000 रुपये देण्याचं वचन दिलंय. अरे ते तू नंतर दे ना बाबा. पण बापूजी, हे बघ भिडे, जीवनामध्ये तुला कमावण्याच्या संधी खूप मिळतील, पण जर आज आत्ता हे 1,00,000 रुपये मला नाही मिळाले तर मला तोंड दाखवायला जागा होणार नाही. पण मी तुम्हाला पैसे दिले तर मी कुठे राहणार? म्हणजे बापूजी, जेठालालला काय सांगू मी? माधवीला काय सांगू? अरे बाबा भेंडी मास्तर, कोणाला काय समजवायचंय, काय सांगायचंय ते तू बघ. मला फक्त पैसे हवेत. तू मला फक्त एवढंच सांग की तू मला पैसे देतोयस का नाही देतायस? नाही बापूजी, नाही. मला म्हणायचं होतं की बापूजी, माझ्या आवाक्यात असतं तर मी तुम्हाला 1,00,000 का 10,00,000 दिले असते. अच्छा बापूजी, हे पैसे दिल्यानंतर तुम्ही मला सांगू शकता का की तुम्ही मला परत कधी द्याल? ते मी तुला आता नाही सांगू शकत बाबा. आता माझ्या डोक्याचा पार गोंधळ उडालेला आहे. माझ्यावर विश्वास ठेव भेंडी मास्तर. आज नाही तर उद्या मी तुझे पैसे नक्की परत करेन. पण तरीही सांगितलं असतं की कधीपर्यंत परत कराल तर बरं झालं असतं. अरे बाबा, तू आधी पैसे दे तर खरं, मग मी परत करेन ना.